अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी, विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा असतो। यावर्षी मागच्या वर्षी काही ठिकाणी पीक विम्यामध्ये गैरव्यवहार झाले, याचं कारण देऊन पीक विम्यामध्ये बदल केला। अध्यक्ष महोदय, पण गैरव्यवहार का झाले, कुणी केले, याच्यावर कारवाई करायचं लांब, त्यात सुधारणा करणं, त्या सिस्टीममध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं। परंतु ₹1 पीक विमा हा हप्ता निवडणुकीपूर्वी ₹1 घोषणा करता, त्याच्या मोठ्या मोठ्या जाहिराती करता, निवडणूक झाल्यानंतर परत शेतकऱ्यांना ₹1100 प्रति हेक्टर हप्ता भरावा लागतोय। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, ह्या पीक विमा योजने सुधारणा करताना 4 ट्रिगर काढले। आजपर्यंत जी शेतकऱ्याला तुटपुंजी मदत मिळत होती, हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्या फायदा घेत होत्या, परंतु जी काय शेतकऱ्यांना मदत मिळायची त्या 4 ट्रिगरमुळेच मिळायची। पहिला ट्रिगर कुठला होता? प्री सोईंग, म्हणजे पेरणीपूर्व, ज्या काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे पेरण्या होत नव्हत्या, अशा ठिकाणी पेरणी नाही झाली तरी 25% जी संरक्षित रक्कम आहे त्याची शेतकऱ्यांना त्या ट्रिगर आधारे मिळत होते। त्यानंतर स्थानिक आपत्ती, म्हणजे जर शेतकऱ्यांना सोयाबीन पेरल्यानंतर कापूस असेल किंवा जी पिकं आहेत त्यानंतर जर काही स्थानिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांनी जे 72 तासाच्या आत कळवलं कंपनीला तर त्याचा पंचनामा व्हायचा आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळायची। परत हंगामाच्या मध्येमध्ये जर समजा एखादा ड्राय स्पेल पडला, ज्यावेळेस शेंगा भरायचे असेल सोयाबीनच्या, त्यावेळेस जर पाऊस नसेल त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचे पंचनामे होऊन त्यांना तशी मदत मिळायची। आणि पोस्ट हार्वेस्टिंग, म्हणजे काढणी पश्चात जर शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं, त्या पिकाचं नुकसान झालं मळणीच्या आधी बाजारात जाईपर्यंत, तर त्याची सुद्धा मदत मिळायची। हे 4ही ट्रिगर ह्या नवीन योजनेत वगळलेले आहेत। अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या खरीप 20, 21, 22, 23 या 4 वर्षाची आकडेवारी जर काढली तर 0.30% फक्त क्रॉप कटिंग। आता फक्त कशावर मिळणार विमा? पीक कापणी प्रयोगावर। पीक कापणी प्रयोग म्हणजे काय? पीक कापणी प्रयोगाला सगळ्यात महत्त्वाची अट आहे उंबरठं उत्पन्न। अध्यक्ष महोदय, विद्यापीठ रोज नवीन दरवर्षी चांगल्या जाती आणतंय। सध्या जे शेतकऱ्यांकडे जाती आहेत ते KDS 753, MUS 612 आणि 992 ह्या जातीचं उत्पादन किती आहे? हेक्टरी 30 क्विंटलपर्यंत उत्पादन आहे। माझ्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता मागच्या वर्षीची काढली तर 18 क्विंटल आहे। आणि उंबरठं उत्पन्न ह्या पीक विमा योजनेत आमच्या जिल्ह्याचं काढलं तर हेक्टरी 7 ते 8 क्विंटलच आहे फक्त। 7 ते 8 क्विंटल उत्पादन निघालं म्हणजे 100% उत्पादन निघालं। एका बाजूला शेतकऱ्यांना नवीन जाती द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला उंबरठं उत्पन्नासारखी जाचक लावून हे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहू शकतात शेतकरी। मला अध्यक्ष महोदय एवढंच सांगायचंय की जर तुम्हाला पीक कापणी प्रयोग आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची असेल तर उंबरठं उत्पन्न ह्या योजनेतून काढून टाकली पाहिजे, तर शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळू शकते। नाहीतर मी अध्यक्ष महोदय सांगतो, या वर्षी पीक कापणी प्रयोग आधारे महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार नाही, नुकसान भरपाई मिळणार नाही।